27/2/2026 रोजी जिल्हा पालघर विक्रमगड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जांभे या कार्यालयात 2023 रोजी गठीत झालेल्या सर्व कमिट्यांची पूर्तता न झाल्यामुळे कमिट्यांची प्रोसिडिंग बुक सकट माहिती मिळावी, 2023 रोजी गठीत वनहक्क समितीची माहिती मिळावी म्हणून भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी जनसंघटनातर्फे जम्बो शिष्टमंडळ ग्रुप ग्रामपंचायत जांभे कार्यालयात गेल्यावर समजले। ग्रामसेवक सुभाष कोम ग्रामपंचायत कार्यालयातील लोकरची चावी घेऊन रजेवर गेले, तसेच चावी घेण्यासाठी 2 व्यक्ती जांभे ग्रामपंचायतमधून जव्हारला पाठविण्यात आले, पण ग्रामसेवकाच्या घरी जाऊन बघितलं तर घरचा दरवाजा बंद असल्यामुळे गेलेल्या 2 व्यक्ती निराश होऊन माघारी परतले आणि त्या बंद लॉकरमध्ये पूर्ण प्रोसिडिंग आहेत। जर का प्रोसिडिंग बंद लॉकरमध्ये असतील तर ग्रामस्थांचे प्रश्न सुटतील कसे, असा प्रश्न शिष्टमंडळाने विक्रमगड तालुक्याचे सेक्रेटरी मनोज लोढा, कम्युनिस्ट युनिट सेक्रेटरी वसंत चारण, विष्णू खांजोडे, शिवराम गिरंधळे, बच्चू गिरंधळे, गिरजी कानल, भाऊ लहांगे, विठ्ठल कोकेरा आणि इतर कार्यकर्त्यांना आणि ग्रामस्थांना पडलाय, पण ग्रामसेवक रजेवर असल्यामुळे विक्रमगड पंचायत समितीचे विस्तारित अधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले आणि प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय। पोलीस संरक्षण सुद्धा या ठिकाणी लावलं होतं। रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी जितेंद्र माढा, विक्रमगड। साऱ्या महिला अवेलेबल आहे कामासाठी, पण कामं दिल्यानंतर आम्ही ते पूर्ण करणार इथं आम्ही तुम्हाला आश्वासन पण देतो आणि सर पण चांगले बोलले, आम्हाला खूप छान आम्हाला रिस्पॉन्स मिळाला इथून। थँक्यू सो मच सर। भ्रष्टाचार निर्मूलन संघटनेच्या वतीने आम्ही इथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आणि इतर सर्व संघटनेचे पदाधिकारी पण इथे उपस्थित आहेत। आम्ही सर्व कुंभमेळा संदर्भात जे काही जनतेचे सेवेसाठी याच्या संदर्भात कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांनी ते आनंदाने स्वीकारलं आणि आमच्या संघटनेच्या प्रत्येक वेगवेगळ्या संघटनेच्या टीमने आम्हाला मदत केली, त्याबद्दल सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे सर्वप्रथम अनेक दिवसांपासून अनेक महिन्यांपासून जी काही नाशिकच्या नागरिकांची, नाशिकच्या जनतेची जी काही इच्छा होती, तर ती इच्छा आज आम्ही सर्व निवडणुका आता जवळपास पार पाडलेल्या आहेत आणि त्याच हिशोबाने आम्ही जे आपले नाशिकचे जिल्हाधिकारी आहेत आयुष शर्मा साहेब त्यांच्यासमोर जनतेची जे काही म्हणणं आहे, जनतेची जी काही मागणी आहे ती आज आम्ही त्यांच्यासमोर। मित्रांनो, जवळपास मागच्या 2 वर्षापासून आपण वातावरण बघतोय समाजामध्ये, निवडणुकांचं वातावरण होतं, त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून तर राजकीय नेत्यांपर्यंत त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि ते व्यस्त होते आपापल्या निवडणुकींमध्ये, आपापल्या पक्षाला निवडून आणण्यामध्ये ते व्यस्त होते। आणि आत्ताचा हा जो पिरियड राहणार आहे 2026 मार्च-एप्रिलपासून तर 2028 दिवाळीपर्यंत, तर या पिरियडमध्ये जनतेला वाली नसणार हे सर्वांना माहिती आहे आणि याचमुळे जनतेची सर्वप्रथम असलेली मागणी, नाशिक शहरामध्ये हा जो कुंभमेळा आहे हा जागतिक लेवलवर हा प्रख्यात आहे, धार्मिक क्षेत्रामध्ये याला एक विशेष महत्त्व आहे आणि हा जो नाशिक त्र्यंबकेश्वर हा जो कुंभमेळा आहे, तर ह्या कुंभमेळ्यासाठी सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांना अनुभव आहे, सामाजिक क्षेत्रांमध्ये विविध विभागामध्ये ज्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे